हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी बोटनेकची ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मापे बघूया. बघा, आपली उंची इथे किती आहे, 14.5 आहे. छातीची घडी आपली 9.5ची आहे, म्हणजे 32 छातीचा आपला ब्लाऊज आहे. तर बघा, इथं शोल्डर मी किती घेणार आहे, 6 घेणार आहे. आपले बोटनेक आहे, मुंडासुद्धा 6 घेणार आहे. कारण बोटनेकमध्ये प्रत्येक ब्लाऊजच्या डिझाईननुसार आपल्याला मुंडा, शोल्डर, गळारुंदी चेंज करावी लागते. बघा, थोडंसं अर्धा इंच आत घेऊन असा एक तिरकी लाईन मारून घेतली. इथं गळारुंदी मी 3 इंच घेणार आहे. का तर आपल्याला इथं नॉट वगैरे टाकायचं आहे. बोटनेकच आहे पण थोडंसं वेगळ्या पॅटर्न आहे. बघा, मुंडाला असा मी आकार देऊन घेतला. इथं गळा आपला किती आहे, 11 आहे. शिवून आपला तयार 10.5 होणार आहे. तर बघा, अशा आतल्या बाजूला 4 इंच अंदाजे मी लाईन मारून घेतली आणि 3 इंच गळा रुंदावरती असे एक बॉक्स तयार करून घेतला. वरच्या साईडने तुम्हाला 3-3.5 इंच जितका गळा हवा आहे तितका गळ्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोल आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. आणि इथून बघा, एक 3 इंच किंवा 3.5-4 इंच इथे मी 3 इंच घेते. अशी स्ट्रेट लाईन मारून घेते. आत 1 इंच आणि इथून बघा थोडंसं आणखी 1 इंच मी असं आतल्या बाजूला घेते आणि बघा असा गळ्याला आकार देऊन घेते. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने गळ्याला मी आकार देऊन घेतलेला आहे. बघा, सुंदर असं आपलं बोटनेकचा गळा इथं ड्रॉ करून झालेला आहे. जसं आपण गळा ड्रॉ केलेला अगदी तसाच व्यवस्थित मी कटिंगसुद्धा करून घेणार आहे. अगदी सुंदर आणि ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन आहे. घातल्यानंतर खूप सुंदर ब्लाऊजचं फिटिंग वगैरे बसतो. व्यवस्थित असा कटिंग करून घेतला. बघा, इथं मुंडासुद्धा आहे, असं व्यवस्थित कटिंग करून घेते. बोटनेकमध्ये प्रत्येक गळ्यानुसार शोल्डर, मुंडा, गळारुंदी वेगळी घ्यावीच लागते. त्यानुसार पुढचा पॅटर्नसुद्धा आपल्याला रेडी करावा लागतो. बघा, ओपन केल्यानंतर असा दिसतोय. तर बघा, इथं मेन फॅब्रिक सवचं घेतलं, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून सोया वगैरे लावून घेतल्या. जसं गळा आहे अगदी तसा व्यवस्थित ठेवून फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत टीप मारली. बघा, इथं कोपरा आला, सुई खाली घातली आणि टीप मारली. बघा, इथं कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला, टीप मारली. अशाच पद्धतीने संपूर्ण गळा आपला स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं गळ्याचं कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बघा, बघू शकताय. आणि सगळ्या लावलेल्या सुया काढून घ्यायच्या. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कुठेही कटिंग करताना आपल्याला अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला सगळं मेन फॅब्रिक व्यवस्थित कटिंग करून संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तर आपलं व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड होईल. ह्या हिशोबाने बघा, अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करून जे कोपरे होते ते सुईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. जिथं धागा बाहेर आला आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेतला. आणि बघा, अगदी व्यवस्थित अस्तर आत प्रेस करत अगदी काठावरून आपल्याला दाब टीपसुद्धा मारून घ्यायचे. दाब टीप मारल्यामुळं गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघा, अशा पद्धतीने सगळे मी मारून घेतलेले आहे. बघा, बघू शकते, खूप सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. बघा, गळा खूप सुंदर असा आपला आलेला आहे. इथं शोल्डर बरोबर शोल्डरचा मध्य करून पाठीतल्या टक्स 4.5 इंच उंचीच्या व अर्धा इंच रुंदीच्या दोन्ही बाजूच्या मी 2 टक्स मारून घेतलेले आहेत. तर बघा, आता असा मी छोटासा तुकडा घेऊन ना इथं 1-1 इंचाच्या स्ट्रेट पट्ट्या कट करून घेणार आहे. 2-3 घेतल्या तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही.
अशा पद्धतीने मी इथं अंदाजे घेतलेले आहेत, पण तुम्ही बरोबर 1 इंच टेपच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता. बघा असा एक फोल्ड केला, असा एक फोल्ड केला आणि तो फोल्ड परत त्याच्यावर फोल्ड केला आणि अशा आपल्याला ह्या ट्रिप्स म्हणजे पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा. बघा तिन्हीच्या सुद्धा अशा व्यवस्थित मी पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. बघा एकसारखं लेवलला एकावर एक ठेवून अशा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या. बघा आता जितका तुम्हाला फोल्ड हवा आहे त्या हिशोबाने अशा व्यवस्थित मी ह्या पट्ट्या कट करून घेत आहे. बघू शकताय टोटल आपल्याला 8 पट्ट्या अशा व्यवस्थित कटिंग करून घेतलेल्या आहेत मी. बघा आता त्या लावायच्या कशा दाखवते तुम्हाला मी, बघू शकताय. बघा अशी फोल्ड करून घ्यायची अगदी व्यवस्थित आणि बरोबर टोकाला इथं आपल्याला अशी इथं जॉईन करून घ्यायचे. ह्या बाजूला 4 त्या बाजूला 4 व्यवस्थित असे डबल टिप टाकून पट्टी करून घ्यायचे. बघा बरोबर टोकावर टोक आलं पाहिजे. बघा किती येतील, किती बसतील, खालवर व्हायला नको, मागे पुढे व्हायला नको, अगदी एक लेवलमध्ये येतील ह्या हिशोबाने आपल्याला ह्या बाजूला अशा व्यवस्थित 4 लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा अशा पद्धतीने प्रत्येक पट्टीमधला गॅप सेम राहील ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशा लावून घ्यायचे आहेत. त्या बाजूच्या सुद्धा मी अशाच व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असे आपले स्ट्रिप्स अटॅच झालेले आहेत. बघू शकताय दोन्ही बाजूच्या अगदी छान अशा झालेल्या आहेत. बघा इथं 2 मीटर मी अशी नॉट घेतलेली आहे. बघा एक टोक तिकडून ओवून घेतलं, एक टोक ह्या बाजून ओवून घेतलं. आता बरोबर एक लेवलला दोन्ही एक लेवलला येतील अशा हिशोबाने ओढून ॲडजस्ट करून आपल्याला घ्यायचे आहेत. बघा आता ह्या बाजूचं टोक आहे ते त्याच्या विरुद्ध बाजूच्या दुसऱ्या नॉकमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय म्हणजे डाव्या हाताची नॉट आपल्याला उजव्या हाताच्या 2 नंबरच्या लॉकमध्ये घालून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं इथं प्रेस केलंच ना वरचं ते बरोबर असं त्यात ओली जात्या. बघा आता ह्या बाजूची तिकडच्या 2 नंबरमध्ये असे प्रत्येक विरुद्ध बाजूचे इकडे एक तिकडे एक इकडे एक तिकडे एक असे संपूर्ण व्यवस्थित अशी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकता खूप सुंदर झाली. आता खालच्या साईडला ना मी इथं अंदाजेच छोटे छोटे 2.5 ते 3 इंचाचे छोटे छोटे तुकडे कट करून घेते. अगदी स्क्वेअरमध्ये येतील ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टेपच्या सहाय्यानं करू शकता. आणि एका नॉटला 2 लटकन असे सिंपल लटकन मी एका नॉटला 2 असे लावून घेणार. तुम्हाला हवे असेल तर जास्त झुपकेदारसुद्धा तुम्ही करू शकता. गळ्याला इथं हवी असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता, पण मला कस्टमरच्या डिमांडनुसार गळ्याला लेस लावायची नाही आहे, कस्टमरला नको आहे. तर बघू शकता सिंपल सोबर बोटनेकची न्यू ट्रेंडिंग छान अशी डिझाईन इथं मी तयार केलेली आहे. बघू शकता खूप सुंदर अशी ब्लाऊजला आणि साडीला लुक येणार आहे ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या. तर असे छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल